धन्यवाद डीजे. चला चिराग पाटील आपण डिक्लेअर केलं होतं की 500 रुपये किंगफिशर जिंकला तर आपण आणून द्याल जिथे असाल तिथे द्या. कारण तुम्ही जेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून एखादा मेसेज लोकांपर्यंत पाचवतासाठी देण्याची कृपा देखील करावा आणि निश्चित देतील. आणि जर दिले नाही तर मला फोन करा कारण त्यांनी यूट्यूबमधून सांगितलं आहे आपण तिकडे गेलात त्यांच्या घरी सकाळीच जा आणि ते तुम्हाला बिलकुल पैसे देतील. एका साईडला JM एंटरप्राइज सातपाडी काय भावेजी रिलॅक्समध्ये उभे आहेत हो. घरातून परमिशन घेऊन आलात ना मी मॅच खेळायला चाललोय. आणि एका साईडला साई कृपा दैसर उत्तम 11 असा सगळं बघायला मिळतोय. काय अफरातून मॅच झाली. प्रत्येकाच्या डोळ्यांची झोपवणे पाळणे फिरतो चौकाराची जशी का लुंगी फटाक्याची माळ वाढावी 5000ची फटाक्याची माळ वाढावी आणि जशी तर वाजत सुटते तशा पद्धतीने चौकाराचा पाऊस पडला गेला. त्या सामन्यामध्ये जाऊया दुसऱ्या सेमीमध्ये एका JM एंटरप्राइज सगळ्यांनी एका साईडला साई कृपा दैसर उत्तम 11 आपल्या सगळ्यांना पहिला चेंडू. ओ इथे बाकी पहिला चेंडू नो बॉल दिला नो बॉल +1 अशा पद्धतीने आपण विचार केला तर धावसंख्या प्रकार लागला 2. आपण बघत आहात एक मोठी दर्जेदार स्पर्धा राजेश शिवछत्रपती ज्या महाराष्ट्राला राजाने प्रजा दाखवली असं म्हणजे मावळ्यांचा गड असणारा ह्या राजेश छत्रपती शिवाचा आपण बघत आहात. पुन्हा शेत बॅकफुटला गेलाय कट केलाय डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धावानेशी विचार केला 3 धावा फलकारू बघायला मिळत आहेत. ओके चिराग यांच्याकडनं 500 रुपये मिळालेत. भीमनगर संघ जर फायनल मारेल तर 5000 बोलले ते राहील तरी 500 रुपयाचं चिराग पाटील यांनी पैसे पाठवले. भीमनगर संघ जर फायनल मारेल तर 5000 बोलले आहेत नो डाऊट. काय गाणी वाचवलं जसं काय जणू काय 1900-2024-22चं हे पर्व आहे. एखाद्या गावात लग्न आहे तेलवणामध्ये आपण नाचताना नाचताना 12-1 वाजल्या का गोरी गरी गलगले कालगावली अशा परिगीत बघायला मिळते. 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. माझ्याकडे चुकून 5000 बोललं गेलं होतं आणि चिराग भाऊकडनं ते 500 रुपये आलेत. किंगफिशर हे 500 रुपये न्यायचे आहेत. माझ्याकडून चुकून 500 डोळ्यात झोप होती ताण होता. जाऊया पुनश्च एकदा आपण बघत आहात निशानला बॅकफुटला गेलाय टोंडू टोला डायरेक्ट भावत होतं का पाहिजे थोडीशी प्लंबिंग होती आणि एक खूप मोठा मोका मिळायला पाहिजे. आणि या खेळाडूला थांबण्याची गरज खूप बघायला कारण आपण जर विचार केला दैसेची टुर्नामेंट काय अफरातून बॅटिंग केलाय हो. पोराला मॅन ऑफ द मॅन आहे. बाबाने दुधाचे पैसे ठेवले होते पॉकेटमध्ये खाकी खिशामध्ये हात टाकला आणि बघता बघता तर जुन्या नोटी काढून दिल्या. प्रत्येक गावाने प्रत्येक देशाने ते पाहिलं त्यानं भरभरून पैसा या खेळाडूने कमवला मॅन ऑफ द मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पुढचा दिलो. ओ इथे बाकी खोलवर पैसे चेंडू चांगल्या पद्धतीने ब्लॉकर लेन्थमध्ये बघायला मिळतो. परफेक्ट लाईन लेन खेळाडूला चकवलं गेलं आणि निर्धाव चेंडू हाताळायला बघायला जातोय. एकंदरीत विचार केला मैदानाच्या आतमध्ये एका साईड JM एंटरप्राइज सातपाटी आणि एका साईडला साई कृपा दैसर उत्तम 11 असा आपण संघ बघतो. एक धाव पुन्हा बघायला मिळते आणि एका धावाचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात धावा निघतात त्या 9 डीजे. बघा काय सिस्टीम साई कृपा धनसरचे खेळाडू प्रत्येक जो कोणी खेळू त्याची नावं तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे तुम्हाला IPL पेक्षा मोठी ब्रँड टुर्नामेंट इथे बघायला मिळते. माणसाने कसं जगावं कसं शिकावं ॲटिट्यूड कसं राहावं हे पाहण्याची टुर्नामेंट इकडे पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं आणि मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या 2. बघूया गोलंदाज झालेत ते बॉलर्सने प्रेषित नावाचा खेळाडू बघायला मिळतो. अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजीने केली होती प्रत्येकाची मनं जिंकली होती. पण आज खरोखरच कोण त्या डाकची बॅटिंग विसरू शकतो. डाकी या डाक लाया अशा पद्धतीने प्रत्येक चेंडूवर पोस्टमॅनचा धप्पा मारत गेले आणि बघता बघता चौका बघायला मिळते. बघा माझं काल फोटो सेशन गेलं. खरोखरच ही फोटो सेशन सेलिब्रेशन तुम्हाला संतोष पाटील यांच्याकडनं केली गेली. जाऊया थोडीशी घाई करा. जेम्स सातपाटी टायमर लावलाय नंतर मग वादविवाद नको कारण या स्पर्धेमध्ये वादविवाद खूप झालेत. पुन्हा एकदा
आपल्या सरकारला पुढचा जो हाताळणा गोलंदाज तुला पाहायला मिळतो. हो चांगलं रीड केलं गेलं, चांगलं पाहिलं, पहिलं गेलं, कव्हर केलं, लेग स्पिन झालं, विकेट झाला. इकडे वाईटच्या रूपात धावसंख्या होती डबल फिगरमध्ये 10 धावा या फलकामध्ये लागल्या गेल्यात. एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. मॅन ऑफ द सीरीज सायकल, एका साईडला LED TV, एका साईडला गरमीमध्ये मे जूनपर्यंत घरामध्ये कूलर लावायचं. काय उत्तम जे आयोजन केलं. आपल्या दुकानाचा सगळा माल म्हणे इकडे आणलाय. अशा पद्धतीने तुम्हाला A1 क्वालिटीचं सामान देखील दिलं जाते. कूलर आपण जायचं शिगाव रोडला फ्रेंड्स मोबाईल स्टोर बघायला मिळते. आपण गेलात तुम्हाला यशस्वीमध्ये एक शॉप बघायला मिळेल. इथे बघा ड्राईव्ह केला जातो चेंडू सर हातामध्ये कव्हरमध्ये. इथे बघा थ्रो कव्हर काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जणू काय उठायचं 5 बाबाची बस पकडायची 7:13 निघायचं आणि 7:15 5 पोहोचायचं. अशा पद्धतीने 2 मिनिटांमध्ये पल्ला गाठला गेला. काय अफलातून रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. देशाचं क्रिकेट आज खऱ्या अर्थाने पुन्हा जिवंत झालंय. जुना आणि नवीन असं कॉम्बिनेशन करा. मी ह्यातला दादा रुसवला मी कसं करू नका. गावासाठी एकत्र खेळा. इथे तुम्हाला तुमच्या टूर्नामेंट असंख्य लोकांनी सांगितलं. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला चेंडू. इथे बघा सुंदर सेट लक्षण बघायला मिळते. ह्याचा जन्मच झाला फिल्डिंग करण्यासाठी. भल्या पावसामध्ये जूनमध्ये जन्म झाला. रप 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 पाऊस पडत बाळ रडत होता. आजीने सांगितलं पोरगा जन्माला आला. तो दिवेश नावाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. परफेक्ट ड्राईव्ह बघायला मिळतो. 2 षटरक्षकांमधनं कसा चेंडू धाडायचा अशा पद्धतीचा मोठा मार्ग बघितला. गाडी सुसाट पावली आणि इथे धावसंख्या मिळते 4. काय अफलातून बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. आणि 4 धावांशी जर विचार केला तर फक्त धावसंख्या लागली जाते ती 16 धावा. ॲब्सोल्युटली ब्युटिफुल बॅटिंग. परफेक्ट टार्गेटमध्ये चेंडू होता. अफलातून ऑन ड्राईव्ह केला गेला आणि बघता बघता चेंडू धावसंख्या होते 4 निवड 16 धावा. आता 3 षटक हाताळले गेलेत. या सामन्यासाठी आपण 3 पंच बघत आहात. प्रशांत पाटील, समीर खान, मॅन फ्रॉम बिट्टू, संजय नगर आणि एका साईडला उनबाटचा तुम्हाला बघायला मिळतो धीरज मोरे. यानंतर बाकी ग्रँड फिनाले आपण बघणार आहोत. एकदा पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज प्रेषित नावाचा बघत आहात. प्रेषित आपल्या सगळं पुढचा चेंडू पुढे हाताळताना इथे बाकी चेंडू इथे बाकी अफलातून बसनच्या हातामध्ये सोपा दिला गेला. फुल टच चेंडू टॅप करण्यासाठी वेळ मिळाला होता. पण इथे बाकी दम दिया और झुका लिया, धीमा डाल के आपको फसा लिया आणि इथे जातो विकेटचं पतन. सर आता बाकी निमेश पाटील अनुभवी फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. देशचा विराट कोहली म्हणून त्याला ओळखला गेला. जेव्हा जेव्हा गरज पडल्या धावांची तेव्हा खूप धावा काढून असंख्य स्पर्धा आपल्या स्पर्धेच्या नावावर करण्याचं काम या निमेश पाटील या फलंदाजाने अष्टपैलुक्यात काय गोलंदाजी टाकले. 6-5चं षटक अफलातून गोलंदाजी. 6 चेंडू 5 धावात अफलातून गोलंदाजी केली. सामन्यात पुरस्कार दिला गेला होता. काय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडूच्या अगोदर लोटले गेले. जमीन ध्वस्त झाल्यानंतर चेंडू वरून नाही गेले. परफेक्ट टायमिंग तुझं ड्राईव्हर आलं नाहीये. झेपावण्याचं काम तुम्ही जरूर केलं पण चेंडूला नियंत्रण आणू शकलं नाहीये. आणि या 4 धावांशी जर विचार केला तर फलका धाव शकतो 20. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला साई ग्रुपात दाई सर उत्तम 11 ह्यांच्याकडनं बघायला मिळते. आमचा उत्तम भाऊ त्यांनी प्रायोजकत्व दिलाय. उत्तम भाऊचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. दोस्ती यारी कशी ठेवावी, जन्माचं नातं कसं टिकवावं, शिवरायांनी चारित्र्य दाखवलं, माय भगिनींचा संस्कार कसं बघावा आणि शिवरायाने मोगल नष्ट केलं. कारण मोगलाच्या राज्यामध्ये माय भगिनी रस्त्यावर फिरत होता पण राजाचा जन्म झाला आणि बाकी मोगलांना सोळके पळू करून सुटलं. मग गडकिल्ले जिंकण्याचं काम केलं आणि आपल्या सुरतच्या मार्केटमधून असंख्य हत्यारं आणली आणि बघता बघता माझ्या महाराष्ट्रामध्ये मोगल साम्राज्य नष्ट झालं. इथे पॅरेल सुफ केला. 1 डिक्लेअर झोन मध्ये धाव बघायला मिळते. धावांशी विचार केला तर 1 धावांनी धावणे संख्या होती 21 धावा या फलकावर लागल्या जातात. षटक सभेत 2 आणि फलका धाव संख्या 21. बिनबाद माफ करा 1 बाद 21. साई कृपा दैसर उत्तम 11 प्रथम फलंदाजी करत असताना डीजे सर जणू काही एकंदर बोईसर महोत्सवाची ऍडच करतात की काय. पाटलाचा बैलगाडा सबकी कातील अशा पद्धतीचे गाणं बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो
हर्षल एक अतिशय सुंदर गोलंदाज अष्टपैलू गोलंदाज म्हणून काम केलंय. ओ बाल बाल बच गए. काय चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला वाईडच्या रूपामध्ये मिळते पण खरोखरच खूप चांगला चेंडू होता. धावसंख्या 1 ने वाढून 22 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा करताना आणि एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या होते ती 23 धावा. धन्यवाद डीजे. सचिन पेगावकरांचं उत्कृष्ट नृत्य असणारं गाणं आपण ऐकलं. निशाणा मला दिसलात ना. आणि आतिश राऊत हे मॅच बघतात आणि उत्तमजी म्हात्रे तुम्हाला खूप शुभेच्छा दिल्यात. खूप सुंदर मॅच आयोजन केल्यात. 3 दिवस ते सतत बिझी होते पण आज बाकी तुमची लाईव्ह मॅच ते बघतात आणि तुमच्या मॅचला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धर्मेश चषकाचे आयोजक आणि तुमचे आमचे तमाम मित्र असणारे आतिश राऊत यांनी या मॅचला शुभेच्छा दिल्यात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक धाव बघायला मिळते. एका दोनशे विचार केला तर फलका धावसंख्या लागली 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रथम फलंदाजी करताना साई एकता दैसर उत्तम 11 फलंदाजी करत असताना JM एंटरप्राइजेस सातपाटी असं आपण संघ बघत आहात. पुन्हा एकदा एक धाव बघायला मिळते. एका धावांशी विचार केला धावसंख्या पोहोचली जाते ती तुम्हाला 25 धावा आहे. फलकावर बघता बघता कधी क्वार्टर आली हे कोणाला कळलं नाही आणि बघता बघता क्वार्टर म्हणजे 25 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा हर्षल आपल्या पुढे चेंडू इथे बघे कट करायचा होता. चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने जर विचार केलात तर 26 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण बघत आहात दुसरा सेमीफायनल सामना. पहिल्या सामन्यात पॅराडाईज संघाला किंगफिशर भीमनगर संघाने यथोचित केलं, पराजित केलं. काय सुंदर फलंदाजी आपण पाहिली. जसं काही पावसाळ्यात झो पाऊस व्हावा तशी बाउंड्रीची बरसात बघायला मिळाली आणि एका हाती सामना जिंकण्याचा पराक्रम तिकडे बघितलं. इथे सुंदर ड्राईव्ह पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघलं. मिनेश पाटील यांच्याकडनं षटक समरी 3 आणि गडीबाद झाले 2 आणि फलकाचा विचार केला तर फलकात धावसंख्या लागली ती 26 धावा. 3 षटक 2 गडीबाद. धन्यवाद डीजे. आपल्याला गोव्याला घेऊन गेला डीजे. डायरेक्ट मे महिन्याला तर कुठेच जायचं गोव्याला फिरायचं. गोव्याला साखळी सोन्याची ही पुरी कोणाची असंख्य लोकांचं मुलांचं फक्त बघतात आणि नाही बोलली का म्हणे माझं ब्रेकअप झालं. काय अदा तुम्हाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकच विचार केला 3 षटक टाकून झाले 2 गडी गेले बाद आणि 26 धाव फलकावर. प्रथम बाईकडे बघूया तर योगेश नावाचा एक अनुभवी गोलंदाज इथे पाहायला मिळतो. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू इथे बघा. चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूचा पॉईंटच्या रिझल्टला सुरक्षित फिल्डिंग केलं. भावेश या खेळाडूकडे एक धाव तुम्हाला बघायला मिळते. तर ऋतिकचा पुन्हा सिंगल बघायला मिळते. ऋतिक म्हटलं की चांगला फलंदाज चांगला अष्टपैलू खेळाडू आज या भागात आपल्याला पाहायला मिळते. तो म्हणजे निश्चित साई एकता दैसर उत्तम 11 या संघाकडनं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा ओहो मोठा फटका खेळायचा होता. चेंडू खाली राहिला आणि बाकीचं काम यशस्वी सरळ करतात. म्हणजे एक अचानक परिवर्तन केलं. चेंडूचा पेस कमी केला आणि गोलंदाज हा चकमा खातोय. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी करतोय. समोर मिनेश पाटील पॅनल स्वीप खेळायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. एका धावाने विचार केला तर फक्त धावसंख्या लागली जाते ते 28 धावा. आपण बघत आहात राजेश शिवछत्रपती ग्रुप पंचायत आयोजित राजेश शिवछत्रपती चषक दुसरा सेमीफायनलला. एका साईड JM एंटरप्राइजेस सातपाडी आणि एका साईडला साई कृपा इथे बाकी बॉक्स आउटचा विकेट जातोय. बॉक्स आउटचा विकेट पोचला जातोय. अशा पद्धतीने ऋतिक बाद होतोय.
कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक हसकेन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. एक अनुभवी फलंदाज दीपेश पाटील हे एक अनुभवी फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. आपण नुकतंच ऐकलं बिलाशी नागिन निघाली या गाण्याने असंख्य लग्न गाजवलेत. हे गाणं आणि नवीन पोपट एकाच वेळेस रिलीज झालं होतं. एकाच वेळेला उत्तरा केळकर यांचं गाणं आणि एकाच नवीन पोपट आनंद शिंदेचं गाणं. हे गाणं एवढं अप्रतिम झालं की प्रत्येक लग्नामध्ये बँजोमध्ये हे गाणे वाजल्याशिवाय लग्नाची सांगता होत नव्हती. असं आपण जुनं सोनं हे गाणं ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाटील नावाचा जुना फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. बघा कशा पहिले कट केलं जातं, बॅकफुटला गेल्या चेंडूला ट्रायल केला जातो तो म्हणजे गलीच्या रिझनला. मेडिकल आहे का बघा स्प्रे. एका खेळाडूला गरज जायला लागलाय. भावेश पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ हातामध्ये जातोय. काय फुलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जीत ठाकूर आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. जीत ठाकूर एका खेळाडूला इंजुरी झालाय. सातपाटी खेळाडूला त्याला स्प्रे असं द्यायचंय. बॅक एक त्यांना प्रॉब्लेम आहे. कमरेला लचक बसली, कंबर दुखते कारण सतत क्रिकेट खेळत असतात. आणि ओपन मध्ये यावर्षी सर्वात जास्त खेळणारं आतापर्यंत 8 ट्रॉफ्या जिंकल्यात तो म्हणजे तुमचा संघ बघायला मिळतोय. चला जीत ठाकूर बघा प्लीज असेल तर आपला स्प्रे अरेंज करा. भविष्य या ना हंपायरची परमिशन का स्प्रे आहे या नंतर. हा इनिंग नंतर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बसंत गुप्ता नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गावामध्ये आला, वडिलांनी धंदा टाकला, हानी देखील हळूहळू मोबाईलचं रिपेअरिंगचं दुकान टाकलंय. असा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. बसंत गुप्ता शेवटच्या षटक हाताळतोय. एक धाव बघायला मिळते का पाहायचं आहे आणि इथे सुंदर कव्हरिंग बघितलं मिळतं. धाव बाद होत आणि मोठा झटका बाद होतोय तो म्हणजे दीपेश पाटील. सर नवीन फलंदाज बघायला मिळेल. पुन्हा एक अनुभवी फलंदाज प्रणय ह्यांचं पाचारण केलं जाते आणि एकंदरीत विचार केला फरकात धावसंख्या लागलीच जाते. 29 5 षटक मार्गस्थ आहे. बसंत देखील चांगली गोलंदाजी करताना पण खऱ्या अर्थाने योगेशचं मी कौतुक आहे. ज्यापैकी योगेशने षटक हाताळलं, चांगलं षटक हाताळलं, बॅकफुटला आणलं. साई एक तर द्यायचं उत्तम विनोद संघाला. ओहो शॉट ऑफ चेंडू पुरेपूर फायदा उचलला, पूल केला गेला आणि चेंडू जातो स्क्वेअर एक 4 धावा. बघा लिंबू दादा म्हणजे हिरेश चौधरी आमचे परममित्र आहेत. हे देखील आज सपोर्टला आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य या संघाला नेहमीच ते करतात. गावात कोणती अडचण असलेल्या माणसाला मदत करण्याचा हात त्यांची समाजसेवा हीच माझी ईश्वर सेवा. जन्म दिला माझ्या आईने या गावाची सेवा करण्यासाठी हे ब्रीदवाक्य त्यांनी तयार केलं. तर खरोखरच हिरेश चौधरी तुम्हाला मानाचा मुजरा. ज्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करत आहात आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि होतकरू खेळ अनेक खेळाडू त्यांनी घडवलेत. काही राहिलेत, काही हवेत उडतात, ते आपल्याला सोडून गेलेत. पण निश्चितच या संघाचं मी मनापासून कौतुक करेन. फरकात धावसंख्या लागली ती म्हणजे 34 जावा या फरक 33. एक मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. किंगफिशर आपलं 500 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे जमा आहे. 500 सांगितलं होतं, 5000 नव्हे ते झोपेच्या याच्यात सांगितलं गेलं. तर हे 500 रुपये तुम्ही घ्या. चिराग पाटील यांनी ते 500 रुपये सांगितले होते. पुन्हा एकदा बसंत आणि समोर तुम्हाला मिनेश पाटील नावाचा ब्रँड फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे बाकी पुन्हा टॅप केला आहे. सरळ चेंडू बघायला मिळते. ओ डायरेक्ट हिट गोटी नेम बघायला मिळते. लहानपणी शाळेतून बाहेर निघायचा, मॅडम ओरडायचे, हा गोटी खेळायचा, अशा गोटी नेम बघायला मिळते.
होत्या धाराच्या लाटीनं टाकल्या टोचल्या तो बाजून पडला दारात येऊन जवळ गेलं माझं ध्यान होत्या धाराच्या लाटीनं टाकल्या टोचल्या तो बाजून पडला दारात येऊन ह्याला म्हणतात गोंधळ घालणे. विंचू चावला जुनं पुरे 1982 वगनाट्य आपण आलं, महाराष्ट्रावर फेमस झालं आणि प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गॅदरिंगमध्ये हे विंचू चावला नुकतं तुम्ही बघायला. यानंतर बघा शिवशाहीच्या राज्यावर एक तुम्ही प्रथमेश पवार ह्या कलाकाराकडनं फायनलच्या अगोदर आपण प्रथमेश प्रशांत माने ह्या कलाकाराकडनं आपण एक छोटंसं नाटक बघणार आहोत. इथे बाकी पुन्हा विकेटचे होते पतन तर निश्चितच आमचे चिराग पाटील यांनी 500 रुपये जाहीर केले होते. त्याचं बक्षीस आमच्याकडे जमा आहे, ते बाकी घ्यायला यायचं आहे. ते म्हणजे निश्चितच किंगफिशर संघाने. काय गोलंदाजी टाकलाय बसंत गुप्ता याने. एक विकेट आणि धाव आणि 4 धावा देऊन 1 विकेट बाद केला. उत्कृष्ट गोलंदाजी शेवटच्या षटक हाताळताना. चला निश्चित किंगफिशरने पैसे घेतले त्याच्या म्हणजे अनेक धन्यवाद. पुन्हा बाकी बसून आपल्या सरकारला पुढचा चेंडू फुटला गेलाय. काय सुंदर कव्हर राऊंड बघायला मिळतो अफलातून चौकार आणि हा चौकार या मॅचच्या धावा कुठे सांगू शकतोय. खूप शॉर्ट चेंडू आणि पुढे फायनल उचलला गेलाय. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. सुंदर गीत तुम्ही ऐकलं. उषा चव्हाण आणि दादा कोडके यांचं हे पिक्चर होतं. काय दादाने भाषा केलं, चक्क जगला तो शिवसेनेसाठी, राहिला तो मराठी माणसासाठी, इच्छा माझी पुरी करा याने पदनाट्यापासून सुरुवात केली आणि दादा कोडकेची गीतं पाहिली. एक अजरामर गीत दादा कोडकेचं तुम्ही आता ऐकलं. थँक्यू डीजे, अतिशय सुंदर काम तुम्ही केलं. दादांची आठवण करून दिल्याबद्दल तुम्हाला अनेक जाऊया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू हात आठवते व बसन समोरपर्यंत हर्ष इथे बघायला मिळतो. इथे ट्रायल केलाय. 1 धाव बघायला मिळते. एका धावांशी जर विचार केला तर फरक धावसंख्या होते ती टोटल 38. तो 5 षटकं संपली आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई एकता दैसर उत्तम 11 संघाची धावसंख्या झाली 38. साई कृपा दैसर उत्तम 11 संघाची धावसंख्या झाली 38. विजयासाठी 39 झाला. JM एंटरप्राइजेस सातपाटी संघाला 39 धावा करायच्या. पुन्हा सजाव डीजे कडे दादा कोडकेचीच गीत घ्या. हॅलो शुभम ठाकूर. शुभम ठाकूर कुठे असतील? समालोचन कक्षामध्ये यायचंय. धन्यवाद. चला आपण बघत आहात शिवजयंती निमित्त विशेष प्रयोग ज्याने केला. गुढ संवर्धन या नाटकातून त्याने एक गड संवर्धन निश्चित गडावर जे जातात त्या गड संवर्धनातून त्याने हा एक तुम्हाला संदेश दिलाय. एकांकिका आपण बघणार आहोत. निश्चितच त्या कलाकाराचं नाव आहे ते निश्चितच प्रशांत माने. आपण बघत आहात प्रथमेश प्रशांत माने यांच्याकडे तुम्हाला गड संवर्धन एकांकिका आपल्यासमोर सादर करतील. राजे शिवाजी रायावर एक कशा पद्धतीने त्याने काम केलंय आणि त्या एकांकिकेने महाराष्ट्राने भरभरून त्यांच्यावर कौतुक केलं आणि त्या एकांकाने घराघरामध्ये त्यांचं नाव कमावलं. काय ऍक्टिंग, काय अदाकारी आणि साहेबांचे एक एक शब्द त्यांच्या रागात तुम्हाला बघायला मिळेल.
राष्ट्रीय स्तरावर त्यांनी एक प्रथम विजेता पदक मिळवलं आणि प्रत्येकाने भरभरून या एकांकीचं कौतुक केलं. थोड्याच वेळात ही फायनलच्या अगोदर आपण त्याच्याकडनं एकांकिका बघा. आपण राहता कुठे? ओके, कराड सातारा. प्रथमेश प्रशांत माने. आम्ही सांगली, सातारा, कराड इथे जर गेलो ॲथलेटला जायचो तर प्रत्येक स्टेडियमचं नाव शिवाजी छत्रपती स्टेडियम असायचं. खूप खेळलो ॲथलेट मी. 200 मीटर, 400 मीटर बालेवाडीला खेळलोय. सांगली, सातारा, कराड, निमसोड इथं म्हटलं की तुम्हाला वगन नृत्य ह्या लावणीचा खरा शोध तिकडे लागला. आणि लावणीचा शोध कशासाठी लागला? आपले भारतीय सैनिक जे जंगायचे त्याला इन्करेज करणारे पोवाड्याच्या माध्यमातून लावणीचा शोध लागला आणि त्यानंतर मग लावणी शृंगारामध्ये आली. अशा पद्धतीने लावणीचा सर्च केला. कारण बऱ्याचशा ठिकाणी मी अँकरिंग करतो, बरेचसे कार्यक्रम करतो. आणि आम्ही जेव्हा BRC मध्ये राहायचो तुमच्या सांगली साऱ्याची लोक असायची आणि जेव्हा पाचमार्क पोलीस स्टेशन, बोईसर पोलीस स्टेशनमध्ये यायचे तेव्हा मी वग, गण, गवळण आणि त्याचे शेवटचं वग जे बघायचं ते वग बघताना तुमच्या चाचीत जोर असायला पाहिजे. पायपिटीचा आवाज ते असणारे, शहारे अंगावर असणारे, अशा पद्धतीने एक्सपिरियन्स आला आणि त्यांनीच आम्हाला प्रवृत्त केलं. म्हणून हे समालोचन म्हणा, कबड्डी म्हणा, बाकीच्या कॅमेऱ्याचं अँकर म्हणा, असेच कलाकारांचे तुम्हाला इंटरव्ह्यू घेताना त्याचा खूप फायदा झाला. कारण तमाशा हा एक धमाल नव्हती तर तमाशा म्हणजे जिवंत उदाहरण होतं. मला आज देखील ते एक वग आठवते, वाहितो रक्ताचा सुडा. काय ते होतं? विठाबाई चव्हाणचं कारण पाहिलंय, अमन पुणेकरांचं बघितलंय, काळूबाळीचं बघितलंय, माया जाधवचं बघितलंय. असंख्य कमीत कमी मला 12 ते 13 तमाशे मी पाहिलेत. रात्री 9 वाजता चालू व्हायची, पहाटे 4 पर्यंत बघायचं. माझे प्रशांत पडे यांना देखील माहिती पाचमार्क पुरुषांना किती तमाशे आहेत त्या काळात. आता बाकी तमाशगिरांची हालत बेकार आहे, फड सांभाळता येत नाही, खर्च वाढलाय, मोठमोठी टीम तुम्हाला बघायला मिळते. तुमच्या साईड यात्रेला ते बघायला मिळत आहेत. आणि त्यानंतर लावणी संपली ती सुरेखा पुणेकर पुन्हा जिवंत केली. चला बघा, 4 आणि 5 तारखेला अभिनय मोफत कार्यशाळा हा वर्कशॉप आहे. चित्रालय थिएटरला आपण जायचं आणि निश्चितच ह्या कलाकारांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आता नुकतंच म्हटलं, नावली म्हटलं की सुलोचनाताई हा आवाज, काय त्यांचा आवाज होता. ॲक्च्युली त्या आहेत ना खऱ्या हिंदी गाण्या गायच्या, पण त्याच्या मिस्टरांनी त्यांना प्रवृत्त केलं. एक मुलाखत ऐकली, त्यांच्या मुलाकडं त्यांची मुले उत्कृष्ट ढोलकीवादक आहे. बघा असे काही माहिती तुम्हाला सांगा लागतात, अशा कार्यक्रमात तुम्हाला सांगता येतात. बसा, तुम्ही आनंद घ्या. परमेश्वराने खूप लय दिली, असंख्य लोकांनी प्रेम केलं आणि ह्या अंधारामध्ये आणण्याचं माझे परम मित्र आहे छोटे बंधू आतेजराव. तुम्ही अवराम करतो, कबड्डी करतो, बाकीचे अँकरिंग करतो. पण गतवर्षी दिघे साहेबांची आम्ही करतो, दिघे प्रतिष्ठानमार्फतची जी करतात ते टुर्नामेंट, तिथून मिळालेल्या लोकांना तो त्या पैशांमधून गरजू लोकांना मदत करतात. नुकतंच त्याने एक वॉकर दिला यादवनाच्या माणसाला. असं ते काम बघायला मिळते. तिथे येणारा स्पर्धा आणि जो संघ खेळतो तो प्रत्येक डोनर असतो, ती एंट्री फी नसते. म्हणजे तुम्ही धर्मवीर प्रतिष्ठानाने केलेली मदत आहे. अशा पद्धतीचे ते जे संघ येतात त्यांचं देखील मनापासून नाव घेतलं पाहिजे. आमचे आतेजराव जर ऐकत असतील तर खरोखर जुग जीव तुमच्याकडून असंख्य अशा गोरगरिबांचं कैवारी बनून तुम्ही पुढे जायला आणि धर्मवीराचं नाव पण पुढे केलं जातं. कारण एकमेव राज्य असं होतं या देशामध्ये की त्या राज्याचे 2 मित्र भेटले की जय महाराष्ट्र हाक मारतो. पण आता कुठे मराठी माणूस हरवलाय की गेलाय की विकलाय हे नाव जगाला माहिती. जर राहायचं असेल, टिकायचं असेल तर पुनश्च मराठी माणसाने एकत्र यायची ताकद आहे. खरंच आणि हे माझ्या राजाने दिलेले शब्द आहेत. राजांची ताकदच काय होती हो, काय अदा होती त्यांच्यामध्ये. फक्त लोक एवढंच बघतात की औरंगजेबाचा वध केला, त्या अफजल खानचा वध केला, त्याही पुढे कितीतरी पाण्याचा त्यांचा इतिहास आहे. तुमची वाटण्याची ताकद असायला पाहिजे. मी आंबेडकरांची घटना वाचलाय, राजे छत्रपतींचं वाचलंय, झाशीची राणीचं 2 पुस्तकं वाचलीत. अफलातून तुम्हाला झोप येणार नाही. त्यांची एक तुम्ही गोष्ट वाचल्यात तर खरोखरच असंख्य मायभूमी. आणि म्हणूनच तर नॅल्सन मंडेला जेव्हा भारतामध्ये आले, भारतातून महाराष्ट्रात आले, तेव्हा सांगितलं महाराष्ट्र सीज गॉड. लोक बघायला मिळतात की महाराष्ट्राचे प्रत्येक लोक देवात. गोलंदाज बघायला मिळते तो सत्येंद्र. चला सत्येंद्र गोलंदाजी करतोय. ओ पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. खातं उघडलं गेलं आणि धावसंख्या होते 39 धावा या JM एंटरप्राइज संघाला विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघत आहे कसं उत्तम 11 दैसर संघ बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. या डिक्लेअर झोन निश्चित विचार केला, फलका धावसंख्या लागल्या 2 विजयासाठी 5 षटकामध्ये 39 धावा काढायच्या आहेत. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका साईडला विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे निश्चितच दैसरचा संघ उत्तम 11 या नावाने खेळतोय आणि एका साईडला तुम्ही JM एंटरप्राइज सातपाडी संघ असं बघायला मिळतो. आणि यानंतर यातील विजेता संघ आणि किंगफिशर काय फिनिश केला आजच्या दिवसात.
चौकार चौकार रात्र गाजवली ह्या लोकांनी. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी तुम्हाला फलंदाज बघा इथे बाकी हलक्यापणे खेळून काढला. एक धाव बघायला मिळतो. हो गेंद हात में अगर फसती तो लंगटे लगती. पण म्हटलं जाते ना दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. अशा पद्धतीने क्षेत्र थोडंसं गचाळ होते. एक धावाने विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते 3. आपण बघत आहात दुसरा सेमीफायनल सामना. एका साईडला दैसर म्हणजे उत्तम 11 हा पुरस्कृत आणि एका साईडला JM इंडोर पायरेट सातपाडी 11 पुरस्कृत. या टुर्नामेंटमध्ये 10 ते 12 संघ हे आपल्याला पुरस्कृत बघायला मिळालेत. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सत्येंद्र. ओ दिव्येच्याने चेंडू टॅप केला. चेंडूमध्ये ताकद नव्हती. एज लागले गेले पुरेपूर बघायला मिळाले नाही. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावाचा विचार केला तर धावसंख्या होती ती 4 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण एकंदरीत जर विचार केलाय तर आता वाजले 2:20 अजून देखील पहाट झाली. 4 वाजल्यानंतर पहाट होते. म्हणजे आपण चक्क रात्रीमध्ये सामना खेळतोय आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर खरोखर चांगल्या पद्धतीने सामने चाललेत. इथे बाकी बॅकफुटला गेला आहे. चेंडूला कट केला. डोकावर पलीकडे 4 धावा. काय सुंदर चौकार बघायला मिळतो. पदलत किती सुंदर पाहिलंय. थोडंसं सफर केलं आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. हो इथे बाकी वाईट चेंडूला शफल केलं असं म्हटलात ना. कधी कधी जबरदस्ती शर्ट इन करतो आणि काही गर्दी आपण बसमध्ये हात पकडला का तो इन बाहेर निघतो. तशा पद्धतीचा हा फटका खेळला गेला. मजबूर केलं गेलं कारण तुम्ही शफल झाला तर आता तुझी बॅट जवळ गेली आणि अशा पद्धती धावसंख्या 1 वाढून धावसंख्या होती ती 9 धावा. मी आता जर तुम्ही बघितलं इक्वेशन 24 चेंडू आणि 30 धावाची गरज आहे. ते म्हणजे निश्चितच JM एंटरप्राइजेस सातपाटी 11 संघाला. डीजे घ्या गाणं. ब्रेक झाला की पटापट अंतरामध्ये थोडं घाई करायची असते. निश्चितच आपण तेजाबची धून ऐकली. 1 2 3 काय गाणं होतं हे. माधुरी दीक्षितचं अदाकारी अफलातून कॅरेक्टर तिथे बघितलं ते म्हणजे अनिल कपूरचं. प्रत्येकानं भरभरून या पिक्चरवर प्रेम केलं. चला जाऊया. गोलंदाज तुम्हाला दीपेशनाचा गोलंदाज बघायला मिळतो. कट केला चेंडू. सुंदर सेटेशन पाहायला मिळते अफलातून. ज्या पद्धतीने हॉलीबॉलमध्ये आपण डिफेन्स करतो चेंडू बनवून देतो स्पॅश पडण्याच्या पद्धतीने तशा पद्धतीची शारीरिक रचना उभारली आणि चेंडूला अडवलं गेलं. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या 10 धावा या फलकावर. एका साईडला दिव्येश आणि एका साईडला प्रेषित नावाचा फलंदाज बघायला मिळतो. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो दीपेश ज्युनियर नावाचा गोलंदाज. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी कट केला. काय चेंडू टटकवला गेलाय. सरळ रेषेमध्ये आले. 2 षटके मधलं चेंडू धाडला गेला बाउंड्रीच्या बाहेर. या धावांशी 4 धावांचा विचार केला 14 धावा या फरका लागल्या. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढे बॅकफुटला गेला. पुन्हा कट केला. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. छोटा सरीचा खेळाडू पण नजर काय तेज बघायला मिळते. एखाद्या झाडावरून खारुता उतरणार आणि पटकन आपलं भोसं पकडणार तशा पद्धतीनं अफुराचं क्षेत्रक्षण बघायला मिळालं. आणि या 1 धावांशी विचार केलात तर फरका धावसंख्या लागली जाते ती 15. आणि आता असं पण टायमिंग संपलं. 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचं बरोबर ना समीर. 15 सेकंदामध्ये घ्यायचं आहे. तिथपर्यंत टाइम संपून गेला होता कारण 17 सेकंद अगोदर तीच झाली होती. 15 सेकंदामध्ये रिव्ह्यू घ्यायचं आहे. चला आपण इथे बघत आहात फलका धावसंख्या लागलाय ती 15. पुन्हा आपल्या सेकंदला पुढचा चेंडू.
इथे बाकी चेंडूला कट केला, चेंडू जातो शॉर्ट कव्हरच्या रिझल्टला थ्रो करेपर्यंत एक धाव बघायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही ओपनर फलंदाजच एका साईडला विचार केला तुम्हाला दिवेश आणि एका साईडला वेळ प्रेषित. 16 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत. 39 धावा तुम्हाला दैसर उत्तम 11 विरुद्ध JM एंटरप्राइज सातपाडी असं आपण इकडे सामना बघत आहोत. राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती पंचाळीमध्ये आपण बघत आहोत. यानंतर बाकी ग्रँड फायनल असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, कूलर आणि फॅन अशा पदवी बक्षीस आणि धगधगत्या ट्रॉफ्या. काय ट्रॉफी ठेवल्या हो ॲशेष मालिकेवर इथे बघायला मिळेल. डायरेक्ट शो पाहायला मिळेल का. इथे बाकी रनआउटचा चान्स आणि इथे होतं विकेटची पतन. काय क्लास सिच्युएशन केलं आणि या खेळाडूचं नाव आहे ते बाकी ऋतिक नावाचा खेळाडू नाव केलं. ऋतिक बघितलं का अफलातून टॅलेंट. खंडोबा मायचा उंबर बांधिते सोन्याचा. काय आवाज आहे. सोनाली भोईचा आवाज कानामध्ये पडला की साक्षात आकाश देवी येते. बघा का आवाजावरून आपण गायक ओळखायला पाहिजे. तुम्ही शिकलात आयुष्यात पुढे जायचं तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला काय लागते. अफलातून गायिका आगरी ते आगळ्या कोळ्यांची कोकिळा म्हणून तिला म्हटलं जाते. सोनाली भोईचा आवाज ऐकला आणि खास करून तिचे 21 गीतं माणसाला भरावून टाकतात. बॅकफुटला गेला आहे, चेंडू कट केला आहे, पुन्हा हिट होतो पाहायला मिळत आहे. इथे बाकी एक धाव बघायला मिळते आणि एका धावाचा विचार केला फक्त धावसंख्या लागली जाते ती 17. अतिबाका भावेश नावाचा फलंदाजाला अवरामध्ये ह्या खेळाडूचा या वर्षी काय परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळाला. बॅकएकचा प्रॉब्लेम आहे पण म्हटलं ना वेळ असायला लागते. वेळ तो क्रिकेटचा हा वेळ त्यांना बघायला मिळतो ना. दिवस असो ना रात्र असो मला फक्त खेळायचे. षटकर संपली 2 आणि फलका धावसंख्या लागल्या ती 17. जाऊया डीजेकडे. धन्यवाद. आशाताईंचं गाणं ऐकलं. बालपणी ह्याला आम्ही बालगीत म्हणायचो. आम्ही जेव्हा 5वी 6वीमध्ये शिकायचो तशी गीतं बघायला मिळाली. काय सुंदर आनंद दिला हो लहानपणात नेऊन पोचवलं डीजेवाल्याने. अफलातून. पूर्वी डीजेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी ना. तरुण आहे ना म्हातारा आहे. फक्त रोहितचा उर्वी डीजे आहे. चला जाऊया. गोलंदाज बघायला मिळतो सत्येंद्र. ओ चांगलं रेड केलं. बघा शफल किती सुंदर होतात. चेंडू बाहेर असेल पूर्ण पाय काढून दाखवतात आणि पंचांना मजबूर करतात वाईट येण्यासाठी. धावसंख्या 1 निवड 18 धावा फलकावर लागल्या जातात. ओ अतिशय सुरेख चेंडू. थोडासा पडल्यानंतर खाली राहिला. दिवेशला ऍक्च्युली कव्हरच्या रिझल्टला खेळायचा परफेक्ट लाईन आणि लेन अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. तो गोलंदाजचं नाव आहे ते म्हणजे सत्येंद्र नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. दिवेश आणि भावेश नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये JM एंटरप्राइज सातपाडीकडून आपण खेळताना पाहतो आहात. ड्राईव्ह केला. इकडे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय फ्लेक्झिबिलिटी. तरुणाईचं वर्चस्व गाजवताना आपल्या अंगाचा रंग सडसडताना निशान नावाचा हा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निश्चितच उर्वीचा बॅनर वाजते. रोहित दादाचं हे गीत आपण ऐकलं. पुन्हा जाऊया आपल्या सरकारला पुढचा चेंडू डिव्हिजनला. इथे बघा सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. अफलातून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मोठ्या फटकामध्ये ब्लॉक केलं जाते. त्याच्यापेक्षा एकेरी 2 धावांना आपण आस्किंग रेट कमी करूया आणि या एकेरी धावांनी विचार केला धावसंख्या होती ती 19. अजून देखील 20 धावाची आवश्यकता आहे. 39 धावा ह्या थोडं विजयासाठी करायचं आहे. आपण बघत आहात 3रे षटक. म्हणजे ही मॅच देखील एक रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. आजच्या दिवसाला प्रत्येक सामना हा रंगतदार सामना अटीचा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा आपल्या शेकरला पुढचा चेंडू हलक्याने खेळून फक्त दिशा दिला. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित बाद झाला असता. इथे बाकी चेंडू फेकला पण तो आला नाही आणि खरोखरच अतिशय सुंदर क्षेत्र जुनं ते सोनं आमचे जुने खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. 20 धावा फरकावर लागलं. जर अजून देखील 19 धावाची आवश्यकता. खरोखरच एक चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. दीपेश नावाचे एक जुने जाणते यष्टीरक्षक आपण पाहिलेत. अफलातून टॅलेंट. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू.
इथे बघा कट केलाय, चेंडू जातो इथे. हो काय सुंदर क्षेत्ररक्षण केलाय. बाकीच्या प्रेक्षकांनी मध्ये जा, बाकीच्या प्रेक्षकांनी मध्ये जा, फक्त 9 लोकांनी तिकडे बसा. पाय पडलाय नाही, पाय नाही पडला, बॉल लागला त्याला बोल. चला पंचाने रिव्ह्यू घेतलाय, बघतात. चला बाकीच्या बाहेर कोणी बघू नका. चला या साईडला या नका, बिलकुल नका, फक्त तेच बघतील. या ते बघतील फक्त, नो डाऊट. चला गोंधळ करू नका. हो आहेत पंच, शाळेमध्ये शिक्षक असताना शिकवायला तसे आहेत पंच, देतील बघतील. अतिशय मोठी रंगत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतात. पण पुनश्च एकदा रसिक मायबाप प्रेक्षक तुमचं मनापासून कौतुक करेल. आमच्या महिला टाईमही बसताय ना, काय नजर तुझ्यावर. उद्या सुट्टी आहे का तुम्हाला? मॅचचा आनंद तुम्ही घेतात. जोरदार टाळ्या झाल्या आपल्या टुर्नामेंटसाठी. खरोखरच जी मोठी टुर्नामेंट तुम्हाला उत्तम मात्रे राजे शिवशत्रू प्रशासकीकडे बघायला मिळतात, त्याचं मनापासून इकडे कौतुक करतो. इथे बघी मिळतात धावा 4 आणि फरक धावसंख्या होते ती 24. 24 धावा फरकावर लागल्याच जातात. विजयासाठी तुम्हाला 39 धावा करायची, अजून देखील 15 धावाची आवश्यकता. 13 चेंडू आणि 15 धावा. बॉल लागला त्या बॉल याच्यावर. पुन्हा एकदा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. हो इथे बाकी विकेटचे होते. पतन अपरातून घेतला कॅच. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला, कट करायचा होता आणि बिहाइंड म्हणजे विकेट कमी सुंदर झेल घेतला होता आणि इथे बाकी दिवेचे होते. इनिंग समाप्त. बॅट्समन नेम हर्षद नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 12 चेंडू आणि अजून देखील 15 धावाची आवश्यकता. चला टीम मिटिंग कमी करा. 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. काय रंगतदार तुम्हाला बघायला मिळते. दुसरी इनिंग चालू आहे. यस, यानंतर फायनल खेळली जाईल. हो पण याच्यानंतर आपण एक पदनाट्य बघणार आहोत. नाटक आहे एकांकिका. आपण बघा राजेश छत्रपतीवरती एकांकिका आपण बघणार आहोत. गोलंदाज प्रणय 12 चेंडू 15 धावा काढायचे आहेत. एखादा विचार केला तर विकेट गेल्यात तुमच्या जास्त आहेत. तुम्हाला वाटतं इथे 63च्या विकेट जास्त आहेत. साई कृपा दैसर उत्तम 11 असं आपण बघत आहोत. आणि एका साईडला JM एंटरप्राइज सातपाटी 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. चला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो प्रणय. समोर आहे तो भावेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रणय आपल्या सगळं भावेश आहे ना, बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट केलाय, चेंडू जातो सरळ गलीच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 25 धावा या बाकी फरकावर लागल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये आपण विचार करत एक सेमीफायनल सामना आपण बघायला मिळतो. एका साईडला विचार केला JM एंटरप्राइज सातपाटी विरुद्ध साई कृपा दैसर उत्तम 11 असं मला प्रायोजकत्व दिलाय उत्तम भाऊ यांनी या संघाला. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्याचे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्षल नावाचा. हलक्यात खेळला गेलाय. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? ओ इथे आवडतो देखील बघायला मिळतोय. शेती समुद्रावरती दर्या सागरावरती. चला रिव्ह्यू घेतलाय. 1 धाव तर आहे यात नो डाऊट, पण ते ओव्हरच झालाय का ते पाहायचंय. डीजे आपण तिथं गाणं घ्या, ह्यांचं काम चालेल. आम्ही
बॅट्समन आता डिसिजन द्या. एकच धाव. ओके या चल बघितलं एकच धाव बॅट्समनच्या पायाला चेंडू लागलाय. या एका धावाचा विचार केला फरका धावसंख्या लागली जाते 26 धावा. अजून देखील 13 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू संपलाय. हा चला रिव्ह्यू संपलाय. ओ काय अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ओहो हो जुने जाणते खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण इकडे बघायला मिळते. आता आहे 9-12. 9 चेंडू 12 धावा. रंगदार मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर JM एंटरप्राइजेस सातपाडे आणि एका साईडला विचार केला साईकृपा देलवाडी उत्तम 11. साईकृपा दैसर उत्तम 11. बॅकफुटला गेला. सुंदर सिलेक्शन बघायला मिळते निशांच्या हातातून. अफलातून टॅलेंट. काय सुंदर सिलेक्शन बघायला मिळते. असंख्य पालख्या जेव्हा शिर्डीच्या पदयात्रे म्हणून जातात तेव्हा अशी गीते वाजवली जातात. 8 चेंडू 12 धावा. इथे बाकी चेंडू जातोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. खानखाडी चरपार तुम्हाला बघायला मिळतो भावेच्या बॅटीतून. चला 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक मुकाबला तुम्हाला बघायला मिळतो. एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. JM एंटरप्राइजेस सातपाडे संघाला इथे बघा ट्रिप केलाय. ओहो हातातून चेंडू निसटला. अन्यथा मोठा मोका बघायला मिळाला असता. इथे बघा धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 32 धावा. 6 चेंडू 7 धावा. काय सोय केली जाते बघा. कोल्ड ड्रिंक एनर्जी अशा पद्धतीचं. दिनेश भाऊची सेवा खूप आहे गावासाठी. हिलेश चौधरी लिंबू दादा म्हणून प्रत्येकाचा राजा आपण बघत आहात. चला घाईकर दोन्ही संघाला विनंती आहे. ठीक आहे गरमी आहे डिहायड्रेट होते. आपण पाणी कोल्ड्रिंक दिलं गेलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 6 चेंडू आणि 7 धावाची गरज आहे ती म्हणजे JM एंटरप्राइजेस सातपाडी संघाला. साईकृपा दैसर उत्तम 11. बघूया याच गोलंदाजीने 6-5 डिफेंड केले होते मनीष पाटील. ओहो अभी 5 गेंदेवर 7 रन है. 5-7. एक अनुभवी गोलंदाज म्हणून तुम्हाला बघायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये सामना दुणावला. आत्मविश्वास झाला. 6-5चा सामना 3 धावांनी जिंकून दिलाय. आता बाकी तुम्हाला 5 चेंडू 7 धावा. समोर मिनेश. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 33. 4 चेंडू 6 धावा. काय मॅच बघायला मिळते.
साई कृपा दैसर संघ मनापासून तुमचं मी कौतुक करेल. साई कृपा दैसर उत्तम 11 असा आपण संघ बघतो आणि एका साईडला JM एंटरप्राइज सातपाडी. आता बाकी तुम्हाला हव्या 4 चेंडू आणि 6 धावा. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा सेमीफायनल आपण राजे शिवछत्रपती चषक आयोजित राजे छत्रपती चषक आपण इथे बघत आहात. 4 चेंडू 6 धावा आणि आता समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्षद. इथे बाकी पोनी नावाने ओरडलं जात आहे आणि आवाज कोणाचा तर आमच्या उत्तम दादाचा, कारण स्वतःने प्रायोजकत्व दिलाय हा संघ. उत्तम 11 नावाने आपण बघितलं जात आहे. या स्पर्धेमध्ये बरेचसे बदलाव झाले, मोठमोठे संघ पराभूत झाले, नवनवीन संघ तुम्हाला बघायला मिळालेत. आता चेंडू आहेत 3 आणि धावा हव्यात त्या 5. 3-5 लहानपणीचा 52 पत्त्याचा खेळ आपण 5-3-2 खेळायचो गणपतीमध्ये. तशा पद्धतीची पुन्हा एकदा आठवण होत आहे. 3 चेंडू 5 धावा. काय क्लास क्षेत्रक्षण बघायला मिळालं. अफलातून गोलंदाजी बघायला मिळेल. परफेक्ट ऍक्च्युअल क्रिकेट कसं खेळावं ह्याचं दर्शन तुम्हाला साई कृपा दैसर उत्तम 11 या संघाने दिलं. तीन 5. ओहो आता बाकी 2 चेंडू आणि 5 धावाचं. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग मिनेश पाटील. क्लास इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हटलं जाते. आजच्या दिवसात अफलातून गोलंदाजी केलाय. गोलंदाज आहेत मिनेश पाटील आणि उपसरपंच आहेत मिनेश पाटील. एका साईडला राजकारण, एका साईडला क्रीडांगण. चला 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू 5 धावा. Latur number 1. 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 Mix master. Mix master. एक चेंडू एका धावाची आवश्यकता आणि जरी सामना बरोबरीच झाला तरी JM सातपाडी जिंकू शकतो विकेटच्या जोरावर, कारण त्याची विकेट फक्त गेल्यात 1-2 आणि ह्यांचे विकेट गेलेत ते 6 गेलेत. काय क्लास बॅटिंग केली भावेश यांच्याकडनं. आणि अशा पद्धतीने फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आपण बघतोय JM